आईची थप्पड. एकदा एका मुलाने वर्गातील एका मुलाचे पुस्तक चोरले. घरी येऊन त्याने ते आईला दाखवले. त्याच्या आईने त्याला ओरडण्याऐवजी त्याला चांगले काम केले म्हणून शाबासकी दिली. त्यामुळे त्याने ते पुस्तक स्वतःकडेच ठेवले. त्याला वाटले की चोरी करण्यात काहीच चूक नाही, कारण त्याच्या आईनेच त्याला प्रोत्साहन दिले होते. थोड्याच दिवसात त्याने कपडे चोरले. ते त्याने आईला दाखवले. आईने त्याचे खूप कौतुक केले. काही वर्षांनी मुलगा मोठा झाला, पण त्याची चोरी करण्याची सवय गेली नाही. पुढे तो मोठमोठ्या वस्तू चोरायला लागला. पण एक दिवस तो एका चोरीमध्ये पकडला गेला. पोलीस जेव्हा त्याला जेलमध्ये घेऊन जात असतात, तेव्हा त्याची आई रडायला लागली. आईला रडताना पाहून तो मुलगा पोलिसांना म्हणाला, "मला माझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे." तो आईच्या कानाजवळ गेला आणि कानाला कचकन चावला. त्याचे असे वागणे पाहून त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटले आणि रागही आला. आईने त्याला एक थोबाडीत मारली. मुलगा त्याच्या आईला म्हणाला, "हीच थोबाडीत जर तू मी पहिल्यांदा चोरी केली तेव्हा मारली असतीस तर आज ही वेळ आली नसती." मुलाने बरोबर म्हटले होते. आईनेच त्याला चोर बनवले होते.